नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारे आणि पौष्टिक सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक पदार्थ बनवणार आहोत। ते आहे गुळ पोहे। कांदा पोहे तर सर्वजण आवडीने खातातच, पण आपल्याला जर वेगळा पदार्थ काय खायचा असेल तर त्याच पोह्यापासून आपण गुळ पोहे हा पदार्थ बनवू शकतो आणि ती रेसिपी सुद्धा झटपट होते। तर आपण लगेच वेळ न घालवता सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। तर हे पोहे अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत आपण पुढची तयारी करतोय तोपर्यंत ह्याला असंच पाणी गाळत ठेवायचं आहे। त्याने काय होईल, पोहे चांगले भिजले जातात आणि सुटसुटीत होतात। तर आता छान धुतलेले आहेत आणि पाणी गाळत ठेवून देऊयात। पोहे छान भिजतात तोपर्यंत पॅन गरम करायचा आणि ज्या वाटीने आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला जर जास्त गोड आवडत असेल तर अर्धी वाटी गुळ घ्यायचा आणि कमी गोड आवडत असेल तर पाव वाटी गुळ घ्यायचा। तर मी इथं अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच होईल एवढं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक गॅसवरती हा गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। गुळ आपल्याला जास्त वेळ शिजवायचा नाही, तर फक्त वितळवायचा आणि वितळल्याच्या नंतर ना एक उकळी आली पाहिजे, बस एवढंच करायचं आहे। नाहीतर जास्त वेळ गॅस चालू ठेवला आणि गुळाला जास्त शिजवलं तर त्याचा काय होईल, एक तरी पाक वगैरे बनून जाईल। तसं न करता आपल्याला एक उकळी आली की ह्याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकायचं आहे। तर खोबरं कोणतं टाकायचं, तुम्ही सुकं खोबरं सुद्धा किसून टाकू शकता आणि तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा टाकू शकता। मी इथं ओलं खोबरंच टाकलेलं आहे आणि खोबरं 1 मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, त्याने खोबऱ्यातला चव गुळामध्ये उतरेल आणि आपल्या पोह्याला छान अशी टेस्ट येईल। तर गुळ सुद्धा छान परतलेला आहे आणि आता आपले पोहे सुद्धा भिजलेले आहेत। तर पोहे जेवढे चांगले भिजले जातात तेव्हाच ते सुटसुटीत होतात। तर आता आपण हे गुळ आणि पोहे छान एकत्र मिक्स करून घेऊयात। गुळ सुद्धा एक नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत आहे। शरीराला त्वरित ऊर्जा देतो, रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतो। गुळामुळे आतड्यांची हालचाल सुद्धा सुधारते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो। पोहे तर आपले छान मिक्स करून झालेले आहेत। आता काय करायचं, कढल्यामध्ये 2 चम्मच होईल एवढं तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काही बदामाचे तुमच्याकडे असतील तर, किंवा बदाम नसेल तर काजू सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि छान आपल्याला एक तडका द्यायचा आहे। तडका दिल्यानंतर छान मिक्स करायचं अजून एकदा आणि मग गरमागरम तुमचे हे गुळ पोहे तयार आहेत। तर तुम्ही आता हा पौष्टिक नाश्ता नक्की ट्राय करून बघा। पोहे हलके असतात त्यामुळे पचायला सुद्धा सोपे जातात। साजूक तुपामध्ये चांगले फॅट्स असतात आणि गुळात अँटीऑक्सिडंट असतात, तर ते सुद्धा रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात। तर तुम्ही ही झटपट तयार होणारी रेसिपी नक्की बनवा। चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा आणि गुळ पोह्याची रेसिपी सुद्धा ट्राय करा। गुळातील नैसर्गिक गोडवा मेंदूला ऊर्जा देतो। नारळामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मूड सुधारतो। तुम्हाला जर अजून वरून काही टाकून खायचं असेल तर तुम्ही केळी टाकू शकता, हे ऑप्शनल आहे। साखरेऐवजी गुळ वापरल्यामुळे शरीरावर ताण सुद्धा येत नाही। तर अशी ही झटपट रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि हो, मी अगोदर पण सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा जरूर करत जावा। सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी बस 1 सेकंदाचा वेळ लागतो, तर तुम्ही जरूर करा।